मागच्या भागात आपण लॉ ऑफ सेल्फ रिकव्हरी बद्दल ऐकलं होतं. ही लॉ ऑफ सेल्फ रिकव्हरी कशी शक्य होते? तर ऊर्जेमुळे. हेच सांगतो आपला दुसरा नियम. म्हणजेच काय? तर लॉ ऑफ लाईफ एनर्जी. लॉ ऑफ लाईफ एनर्जी म्हणजेच आपल्या शरीराला जिवंत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जेव्हा ही ऊर्जा शरीराला उपलब्ध करून दिली जाते, तेव्हा शरीराची रिकव्हरीचा रेट हा वाढायला सुरुवात होते. जेव्हा प्राणिक हिलिंगमध्ये सुद्धा हीलर सराउंडिंगमधली जी ऊर्जा आहे ती पेशंटच्या शरीराला उपलब्ध करून देतो, शरीरावर प्रोजेक्ट करतो, तेव्हा मिरॅक्युलस असे वाटणारे हीलिंग रिझल्ट्स प्रोड्यूस होतात. हे मिरॅक्युलस वाटणारे हीलिंग रिझल्ट्स हे दुसरं तिसरं काहीही नसून ऊर्जेमुळे शरीराची वाढलेली सेल्फ रिकव्हरीची कपॅसिटी असते. प्राणिक हिलिंगमध्ये काहीही सुपर नॅचरल किंवा पॅरानॉर्मल नाही आहे, तर हे संपूर्णतः निसर्ग नियमांवर अवलंबून आहे. फक्त हे निसर्ग नियम आपल्याला माहीत नसतात. तुम्ही असं कधी नोटीस केलंय का की लहान मुलांमध्ये प्रचंड एनर्जी असते? तुम्ही बघितलं असेल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत धुडघूस घालून सुद्धा मुलं खूप एनर्जेटिक असतात आणि खूप मस्ती करू शकतात. मुलांमध्ये बरं होण्याची रिकव्हरीचा स्पीड सुद्धा जास्त असतो. त्यांना काही लागलं, फ्रॅक्चर झालं तर मोठ्यांच्या तुलनेत फास्ट लहान मुलं रिकवर होऊ शकतात. हे कशामुळे? तर त्यांच्या शरीरातल्या ऊर्जेच्या लेवलमुळे. ही ऊर्जेची पातळी ही ऊर्जेची लेवल आपण प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून वाढवू शकतो. प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.